आरोग्य सेतू ॲपचा वापर करणाऱ्यांना सरकारने एक मोठी सुविधा देऊ केली आहे। या ॲपवरून आयुष्यमान भारत आरोग्य खाते क्रमांक तयार करता येणार आहे। मात्र हे कसं करायचं, याचे फायदे काय आहेत, सर्व काही जाणून घेऊयात आजच्या लेट्स अप विषय सोपाच्या माध्यमातून। राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने आपली प्रमुख योजना आयुष्मान भारत डिजिटल मिशन म्हणजेच ABDM आरोग्य सेतू मध्ये विलीन करण्याची घोषणा केली आहे। यासह आरोग्य सेतू वापरकर्ते सहजपणे आभा म्हणजे आयुष्यमान भारत आरोग्य खाते क्रमांक तयार करू शकतील। डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन, लॅब रिपोर्ट्स, हॉस्पिटल रेकॉर्ड्ससह तुमचे जुने आणि नवीन वैद्यकीय रेकॉर्ड जोडण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो। हे कोणत्याही नोंदणीकृत आरोग्य व्यावसायिक आणि आरोग्य सेवा प्रदात्यांसह सहजपणे शेअर करता येऊ शकतं आणि ऑनलाईन आरोग्य सेवांचा लाभही घेता येतो। या एकत्रीकरणामुळे लोक आता कुठूनही त्यांचे वैयक्तिक आरोग्य रेकॉर्ड पाहू शकतील आणि राष्ट्रीय डिजिटल आरोग्य प्रणालीच्या आवश्यक सेवांचा लाभ घेऊ शकतील। आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आयुष्मान भारत आरोग्य क्रमांक कसा तयार करायचा ते पाहूयात। आरोग्य सेतू ॲपद्वारे तुम्ही आभा क्रमांक सहजपणे जनरेट करू शकता। यामध्ये युजर्सचा आधार क्रमांक आणि नाव, जन्मवर्ष, लिंग आणि पत्ता यांसारख्या तपशिलांद्वारे करता येतं। मात्र आधार OTP द्वारे प्रमाणीकरण केल्यानंतर ही माहिती आपोआप भरली जाते। आधार कार्ड नसतानाही तुम्ही हा नंबर जनरेट करू शकता। यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स किंवा मोबाईल नंबर वापरावा लागेल। हा नंबर ABDM किंवा आभा ॲप किंवा आयुष्मान भारत सोबत एकत्रित केलेल्या ॲप्सवरून तुम्ही जनरेट करू शकता।